पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ठेकेदाराचा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ठेकेदाराचा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कोण अधिकारी आलेले आहेत का? या अधिकाऱ्यांचं करायचं काय? या अधिकाऱ्यांचं करायचं काय? थोडं पाणी आल्यामुळे मोटारी लावतात. वरच्या लोकांना पाण्याचा थेंब येत नाहीये. एक थेंब सुद्धा पाण्याचं येत नाही. आम्ही पाणी पट्ट्या भरणार नाही. मोटरी लावतात त्यांच्यावर कारवाई करा, हे माझं सांगणं आहे. वर्ष झालं आम्ही गुरुवस्तीला राहतो. आम्हाला अजून परत कनेक्शन दिलेलं नाहीये. आम्हाला पाणी भेटत नाही. पाण्यासाठी रोज फाडतो आम्ही. वड्याला कपडे धुवायला जातो रोज. आमची परिस्थिती आहे, मागं आमच्या घराचे गटर झालेली नाहीये. गटरची पाण्याची रोजची सुविधा आम्हाला पाहिजे. मला विनवणी आहे की तुम्ही आमच्या ग्रामस्थांची ताण भागवा, पण तरी देखील आजपर्यंत त्यांनी कुठल्याही परिस्थितीचं काम पूर्ण केलेलं नाहीये. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती आहे. आपण दरवेळेस त्यांना पत्र देतोय आणि त्यांना सांगतोय की आपण काम पूर्ण करावं, आपण काम पूर्ण करावं, पण तरी देखील ते काम पूर्ण करत नाहीये. मागं मे महिन्यामध्ये 2000 पत्र दिलं होतं की आम्ही तुमच्या विरोधात उपोषण करू जर तुम्ही आमची कामं पूर्ण करून दिली नाही तर त्यांनी आपल्याला एक लेखी पत्र दिले. त्याच्यामध्ये हे लेखी पत्र आहे आपल्याकडं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं की आम्ही तुम्हाला 6-10 जून 2024 आम्ही तुम्हाला काम परिपूर्ण करून देऊ, पण तरी सुद्धा त्यांनी ते 6 तारखेला सुद्धा त्यांनी ते काम पूर्ण करून दिलं नाही. त्यावेळेस तिथं माऊली मंगल कार्यालयामध्ये बरेच पूर्ण आमदारांनी त्यांना सांगितलं की किमान आता 25 तारखेपर्यंत तरी तुम्ही काम करून द्या. त्यांनी आमदारांचं पण ऐकलं नाही, ग्रामपंचायतीचं ऐकलंच नाही, पण आमदार साहेबांचं सुद्धा ऐकलं नाही. 25 तारखेपर्यंत तरी त्यांनी काम करून दिलं नाही. मग आता नक्की आपण ग्रामस्थांनी करायचं काय? आपल्याकडं पण सहनशीलता आहे. जर आपल्याला घरी बसून पाणी मिळत नसेल, जर आपण असं मरणार आहोत तर आपण इथं बसून मरूया ना. ज्या लोकांना आजपर्यंत नीट पाणी आलेलं नाही त्यांच्या सगळ्यांच्या पट्ट्या रद्द करायच्या. तुम्ही 1 रुपये सुद्धा ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ 1 रुपये सुद्धा त्या लोकांना देणार नाही. लोणावळ्यात प्रथमच गृहोपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या मार्ट. अन्नधान्य, ड्रायफ्रूट, सौंदर्य प्रसाधने, हाऊसकीपिंग, स्टेशनरी, डिस्पोजेबल वस्तू, महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स, क्लिनिंगचे सर्व सामान आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्र दालन सुरू. मार्केटपेक्षाही अगदी कमी दरात. या वस्त्र दालनामध्ये कपड्याच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध. महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर, कुर्ती, टॉप्स, तसेच टी शर्ट्स, शर्ट्स, जीन्स, कार्गो, ट्रॅक पॅन्ट, शॉर्ट्स, कुर्ता पायजमा, कॉटन जीन्स, फॉर्मल पॅन्ट्स, हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये. दर्जेदार सेवा, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था. एकदा अवश्य भेट द्या. आर्या मार्ट, भैरवनाथ नगर, औंढे रोड, कुसगाव, लोणावळा. आर्या मार्ट. राज्य शासन आणि केंद्र शासन या दोघांनी मिळून आपल्याला जल जीवन मिशनची स्कीम आपल्याला दिली. जल जीवन मिशनची स्कीम म्हणजे आपल्या गावामध्ये वाढीव पाईपलाईन टाकली गेली आणि नवीन टाक्या बांधल्या गेल्या. बरोबर. 2019 पासून आम्ही लोक पाठपुरावा करतोय. कधीपासून? 2019 पासून. हे सगळे पत्र आमच्याकडे आहेत. त्यांनी जेवढ्या मीटिंगचे आयोजन केले तेवढ्या मीटिंगची आम्ही उपस्थिती दाखवली आणि त्या उपस्थितीला दाखवून त्यांना प्रत्येक वेळेस आम्ही विनवण्या केल्या. आमच्या ग्रामस्थांची तुम्ही ताण भागवा. तुम्हाला विनवणी आहे की तुम्ही आमच्या ग्रामस्थांची ताण भागवा,
पण तरी देखील आजपर्यंत त्यांनी कुठल्याही परिस्थितीचं काम पूर्ण केलेलं नाहीये. आणि आपल्या गावात जे पण काम केलंय ना ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलंय. नगरची जी लोक आहेत त्या क्रांतीनगरच्या लोकांची पण परिस्थिती तुम्ही बघितली का? आज आपण नगरपालिकेकडनं पाणी घेऊन दिलंय त्यांना, थोडीशी ताण त्यांची भागवण्याचा प्रयत्न केलाय. खरे अस्तित्व झालं तर यांची जबाबदारी की त्यांना सुद्धा पाणी देणं गरजेचं आहे, पण अजूनपर्यंत त्यांना सुद्धा पाणी दिलं गेलं. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती आहे. आपण दरवेळेस त्यांना पत्र देतोय आणि त्यांना सांगतोय की आपण काम पूर्ण करावं, आपण काम पूर्ण करावं, पण तरी देखील ते काम पूर्ण करत नाहीये. मागं मे महिन्यामध्ये 2024ला आम्ही त्यांना उपोषणाचं पत्र दिलं होतं की आम्ही तुमच्या विरोधात उपोषण करू जर तुम्ही आमची कामं पूर्ण करून दिली नाही तर त्यांनी आपल्याला एक लेखी पत्र दिले. त्याच्यामध्ये हे लेखी पत्र आहे आपल्याकडं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं की आम्ही तुम्हाला 6-10 जून 2024ला आम्ही तुम्हाला काम परिपूर्ण करून देऊ. पण तरी सुद्धा त्यांनी ते 6 तारखेला सुद्धा त्यांनी ते काम पूर्ण करून दिलं नाही. माननीय आमदारांनी पण तिथं ज्यावेळेस ब्रिजचं काम झालं ना त्यावेळेस तिथं माऊली मंगल कार्यालयामध्ये परत पुन्हा आमदारांनी त्यांना सांगितलं की किमान आता 25 तारखेपर्यंत तरी तुम्ही काम करून द्या. त्यांनी आमदारांचं पण ऐकलं नाही, ग्रामपंचायतीचं ऐकलंच नाही, पण आमदार साहेबांचं सुद्धा ऐकलं नाही. 25 तारखेपर्यंत तरी त्यांनी काम करून दिलं नाही. मग आता नक्की आपण ग्रामस्थांनी करायचं काय? आपण त्यांना त्यांचा मान सन्मान करत आलो, वेळोवेळी त्यांना आपण सगळ्या गोष्टींची भान देत आलेलो आहे, पण आपल्याकडे पण सहनशीलता आहे. जर आपल्याला घरी बसून पाणी मिळत नसेल, जर आपण असं मरणार आहोत तर आपण इथं बसून मरूया ना. याच्या पलीकडे आपल्याकडे दुसरा पर्याय काय? बरोबर आहे का नाही? म्हणून आपण त्यांना आपलं मागणी पत्र एक तयार केलेलं आहे. ते मागणी पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो, कारण आता ते अधिकारी येतील. आपण इथं एक आपल्या लोकांची कोणाची वेळ जाऊ नये, एक 10 मिनिटं आपण इथं रास्ता रोको करणार आहोत. 10 मिनिटाच्या नंतर आपण इथं उपोषण सुरू करणार आहोत. त्या काहीचं असं म्हणणं आहे की आमचं काम 95% पूर्ण झालेलं आहे. जर 95% पूर्ण जर झालं असेल तर आपल्याला पाणी यायला पाहिजे होतं की नव्हतं? बरोबर, टाक्या पूर्ण झाल्यात ना, तर आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे तुमच्या टाक्या पूर्ण झाल्यात ना, त्या टाकीमध्ये पाणी भरा आणि लोकांना सोडा. जर पाणी लोकांना सोडलं तरच इथनं उपोषणावरती आम्ही लोक उठू, अन्यथा आम्ही उठणार नाही. दुसरी गोष्ट केली आहे, जे आपल्या गावामध्ये त्यांनी जे पाणी स्कीम राबवली आहे, जे पाईपलाईनचं काम केलेलं आहे, ते एकदम निकृष्ट दर्जाचं त्यांनी काम केलेलं आहे. मला तुम्ही सांगा, 6-6 इंच 7-7 इंच 1 फुटावरती जी प्लास्टिकची लाईन टाकलेली आहे, समजा होळीच्या दिवशी किंवा एखाद्या लहान मुलांनी जर त्याच्यावरती एखादी कुठं जर का एखादी होळी पेटवली किंवा एखादी आग लावली तर तो पाईप राहील का? त्या पाईपाला किमान 2 ते 2.5 फूट खाली खोदणं गरजेचं होतं. म्हणून थर्ड पार्टी म्हणून राज्य शासनाच्या वतीने जे थर्ड पार्टी नेमलेले आहेत, त्या थर्ड पार्टीने पूर्ण त्या कामाची चौकशी करणं गरजेचं आहे. पूर्ण त्या कामाची चौकशी करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला त्याचा अहवाल जो आहे तो ग्रामपंचायतीला, विद्यमान आमदारांना, विद्यमान खासदारांना आणि राज्य शासनाच्या पाणी पुरवठा मंत्र्यांना त्याचा अहवाल त्यांनी दिला पाहिजे. ही आपली दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी आहे, ज्या लोकांना आजपर्यंत व्यवस्थित पाणी आलं नाही, मी नीट काय बोलतोय सगळ्यांनी समजून घ्या, ज्या लोकांना आजपर्यंत नीट पाणी आलेलं नाही त्यांच्या सगळ्यांच्या पट्ट्या रद्द करायच्या. तुम्ही 1 रुपये सुद्धा ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ 1 रुपये सुद्धा त्या लोकांना देणार नाही. ज्यांना पाणी आलं नाही आम्ही तुम्हाला उद्या कळवू, कुठं नाव नोंदणी करायची आपली त्यांना दाखवायचं, बरोबर, आणि त्यांच्याकडनं त्या ज्या आलेल्या पट्ट्या आहेत त्या सगळ्या परिपूर्ण रद्द करून घ्यायच्या. तोपर्यंत सुद्धा आपण इथनं उपोषणावरनं उठणार नाहीत. जी आपल्या गावामध्ये त्यांनी पाईपलाईन टाकली, ती पाईपलाईन करत असताना कित्येक लोकांच्या घराच्या समोर रोड तोडले गेलेत, बरोबर. ग्रामपंचायतीने खर्च करून ते रोड बनवले होते, काही गटारं बनवली होती, त्या गटारी आणि रोड यांनी JCBच्या माध्यमातून तोडलेत, बरोबर. लोक धडपडतात आहेत, लहान मुलं पडतात आहेत, अपघात होतात आहेत की नाही होतात आहेत, बरोबर ना. तर त्याचीही यांनी पूर्ण दुरुस्ती त्यांनी केली पाहिजे. शासनाने यांना त्या दुरुस्तीशी सुद्धा पूर्ण पैसे दिलेले आहेत, हे पण दुरुस्ती त्यांनी केली पाहिजे, बरोबर. ह्या शेवटच्या 3 मागण्या या त्यांनी पुढील महिन्याभरात जरी केल्या तरी आपल्याला कुठली हरकत नाही, पण पुढील पहिल्या ज्या 3 मागण्या आपण त्यांना मागतोय आपण, त्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण इथनं उपोषणावरनं उठायचं नाही. या सगळ्यांनी गोष्टी लक्षात ठेवायचंय.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कोण अधिकारी आलेले आहेत का? थोडस क्लिअर करा की ह्या जी स्कीम आहे ही स्कीम ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे का ग्रामपंचायतीकडे? बरोबर, त्याची देखभाल दुरुस्ती कोण करतंय? बरोबर, ही तुम्हाला जी कामं करण्यासाठी आतापर्यंत जो उशीर झाला तो का झालाय आणि आतापर्यंत ग्रामपंचायतीने तुम्हाला किती प्रमाणात आणि किती पाठपुरावा केलाय? बरोबर, याची सगळ्यांची माहिती तुम्हाला यांना द्यायची या लोकांना, कारण या लोकांना असं वाटतंय की ग्रामपंचायत परिपूर्ण काम करत नाहीये. लक्षात घ्या, आमच्यावरती या नागरिकांचा रोष वाढतोय. 6 वर्षापूर्वी जी स्कीम 2023 ला पूर्ण झाली पाहिजे होती ती आज तर काय ती स्कीम पूर्ण झालेली नाहीये. बरोबर आहे ना? याला जबाबदार कोण आहे? आम्ही एक मीटिंग अशी सोडली नाही जिथे तुम्ही अरेंजमेंट केली ना आम्ही त्या मीटिंगला उपस्थित नाही राहिलो. बरोबर आहे का चुकीचं आहे? सगळ्या गोष्टींचा तुम्हाला पाठपुरावा करत आलो तरी देखील आजपर्यंत यांनी हे काम पूर्ण केलेलं नाहीये. त्या सर्वांना तुम्ही काय असेल ना त्याची उत्तरं तुम्ही द्या. उपअभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण क्रमांक 3 या उपविभागात आता 3 महिन्यापूर्वी जॉईन झालेलो आहे. माझ्याकडे जी माहिती आहे आता ॲक्च्युली इथे जे रेग्युलरली काम करणारे आमचे कुलकर्णी त्यांच्या मुलीचं लग्न असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. ते इथे गेले 15 वर्षापासून आहेत ते. त्यामुळे मी आता माझ्याकडे जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे आपल्याशी संवाद साधणार आहे. ही मूळ जी योजना होती आपली पाणी पुरवठ्याची ही 2005-06च्या दरम्यानची मूळ योजना आहे. ती योजना फक्त नळकोंडाळे या बेसवर बनवली गेली होती. म्हणजे फक्त नळकोंडाळेद्वारे पाणी द्यायचं आणि त्या फक्त 2 इंचीचे 1 इंचीचे लाईन अशा प्रस्तावित होत्या त्या योजनेमध्ये. पण नंतर जसे जसे दिवस गेले त्याच्यानंतर त्याच्यावर कनेक्शन होत गेले जे की ॲक्च्युली कनेक्शन बेस्ट ही योजना नव्हती. मग त्या योजनेवर आपण कनेक्शन देत गेलो. आज 2,500 ते 3,000 कनेक्शन आहेत आपल्या योजनेवर. मग त्यानंतर नवीन जी योजना केली गेली वाढीव, नवीन म्हणजे नवीन नाही वाढीव म्हणजे काय की आपल्याला या योजनेमध्ये जे 2 इंची लाईन आहेत त्या आपण साईज मोठ्या केल्या. जे बायपासमधून पाणी द्यायला लागायचं आपल्याला पर्याय नसल्यामुळं त्याच्याऐवजी 4 नवीन टाक्या प्रस्तावित केल्या गेल्या. तर ह्या सर्व गोष्टीचा समावेश आहे. सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटचा आपण कोटा कमी करून आपल्याकडं आधी जी 40 लिटरची योजना होती ती 55 लिटरची केली गेली. अशा रीतीने आपल्याला आपण 3.5 दशलक्ष लिटर म्हणजे 35 लाख प्रतिदिन इतक्या क्षमतेचं जलशुद्धीकरण केंद्र आहे. त्यानंतर 2021 मध्ये ह्या नवीन टेंडर काढलं गेले. त्याचे ठेकेदार आहेत भुले म्हणून ठेकेदार आहेत जयदीपरावजी इन्फ्रास्ट्रक्चर. आणि आत्ता प्रेझेंट पोझिशनला त्यांचं 90% काम पूर्ण झालेलं आहे निविदेतलं. आणि आता बाकी मग चाचणी प्लस जिथे गॅप आहेत जिथे काही हर्डल आहेत ती कामे हाती घेतलेली तुम्ही आता सध्या तुम्हाला दिसत असेल. आणि मधल्या काळात काम बंद होते मलाही कळलेलं आहे. आता त्याची कारणं विविध असू शकतात. आता नेमके आमचे कुलकर्णी साहेब नसल्यामुळे फार डिटेलमध्ये मला खरंच माहिती नाही हे मी प्रांजळपणे कबूल करतो आपल्यासमोर. पण माझ्या माहितीप्रमाणे ठेकेदारांकडून तर विलंब झालेलाच आहे. कारण आता कसं होतं बऱ्याच ठिकाणी आम्ही उपविभागातले जे अभियंते आहोत त्यांना काही रिस्ट्रिक्शन्स असतात की किती कुठल्या लेवलवर आपण काय काय कमिटमेंट करायच्या. त्या बाबतीत आम्ही आमच्याकडून होईल तेवढा प्रयत्न करत आज 90% योजना कंप्लीट होत आलेली आहे. त्यामुळं मग आता वाढीव डायमीटरच्या पाईपलाईनद्वारे पाणी आणि टाकीद्वारे पाणी बायपासद्वारे नाही तर पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदतच होणार आहे आपल्याला. ही योजना कार्यान्वित आमचा मानस आहे की 1 महिन्याच्या आत हे सगळं संपवायचं. तर सिटीला लागून ग्रामपंचायत आहे. जर ही लोकवस्ती वाढलेली असेल तर याच्यामध्ये नळकोंडा सोडून घरटी कनेक्शन देण्यासाठी यांनी तरतूद का केली नाही आजपर्यंत? हे काम कोणाचं होतं? हे काम कोणाचं होतं? गेले 15 वर्ष झाले ही लोक कामं करतात आहेत, ही लोक पट्ट्या वसूल करतात आहेत आणि आपल्या लोकांना सांगतात नळकोंडाळ्याची स्कीम होती. ह्याच्यावरती कामं कोण करणार होते?
बरोबर आहे की नाही? जर ह्या टाक्या आता बनवलेल्या तर यांनी आपल्यावरती उपकार केलेले नाहीयेत आणि यांनी 3.5 MLD चे जी सांगतात आहेत ना, ही त्यावेळेस पहिलीच मंजूर केलेली स्कीम आहे 3.5 MLD. जे पाणी आजही तेवढंच, फक्त एवढंच की आपल्याला टाक्या मोठ्या केल्यात आणि त्याच्यामधनं आपल्याला हे पाणी दिलं जाणार आहे. म्हणजे ही निव्वळ फसवणूक आहे आपली. हे सांगण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे. म्हणून आपण ह्याच्या मागण्या मागाशी तुम्हाला सांगितलं ना, हे मागणी पत्र साहेब आम्ही तयार केले. तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही ग्रामस्थ चालणार नाही आहोत. तुम्ही अजून महिना नाही, कारण तुमच्या शब्दावर आम्हाला विश्वास नाहीये. आम्ही ह्याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला आंदोलनाचे पत्र दिलेत. तुम्ही अगेन्स्ट त्याचे आमच्याकडे पत्र आहेत. तुम्ही आम्हाला आंदोलन करू नका, उपोषण करू नका, आम्ही पुढील 15 तारखेपर्यंत काम करून देऊ असं तुम्ही आश्वासन दिलं होतं. का पूर्ण करू शकले नाही तुम्ही? का पूर्ण करू शकले नाही तुम्ही? आणि आज तुम्ही पुन्हा या लोकांना चुकीचं दिशाभूल करताय. आम्ही पुन्हा 1 महिन्यामध्ये काम पूर्ण करून देऊ. तुम्ही आजही सांगून हे काम पूर्ण करून देऊ शकत नाही. आज आम्ही या समोर, या लोकांच्या समोर आम्ही तुम्हाला सांगतो. म्हणून हे मागणी पत्र आहे, ह्या सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने मी हे तुम्हाला इथे सांगतोय. बरोबर आहे का? सगळ्यांनी हातवरती करा. बरोबर आहे ना? तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ज्या टाक्या तुम्ही म्हणताय ना 95% काम पूर्ण झालेले, बरोबर? तुम्ही पाणी का नाही सोडत? तुम्ही त्या टाक्या भरा, पाणी सोडा. तुम्हाला काय सांगतो ते फक्त आता ऐकून घ्या. ज्या टाक्या आहेत त्या टाक्यांमध्ये पाणी भरा आणि ते पाणी लोकांना सोडा. ही पहिली मागणी. दुसरी मागणी, जे जलजीवन मिशनच्या ठेकेदारांनी जे काम केले त्या ठेकेदाराचं थर्ड पार्टीच्या वतीने ऑडिट झालं पाहिजे आणि ऑडिट होऊन त्याची एक प्रत ग्रामपंचायतीला भेटली पाहिजे, एक प्रत विद्यमान आमदारांना भेटली पाहिजे, एक प्रत विद्यमान खासदारांना भेटली पाहिजे आणि एक प्रत विद्यमान मंत्री जे पाणी पुरवठ्याचे आहेत त्यांना दिली गेली पाहिजे. म्हणजे भविष्यामध्ये या लोकांना सुद्धा कळेल की शासनाने कुठल्या निकृष्ट दर्जाचं काम इथं केलेलं आहे. तिसरी मागणी, ज्या लोकांना पाणी मिळालेलं नाहीये त्यांच्या पट्ट्या सरसकट माफ झाल्या पाहिजे. सरसकट माफ झाले पाहिजे. हे 3 मुद्दे पूर्ण झाल्याशिवाय या आंदोलनाच्या स्टेजवरनं आम्ही खाली उतरणार नाही आहोत. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही ताकद लावा, तरी सुद्धा या आंदोलनाच्या स्टेजवरनं आम्ही खाली उतरणार नाही आहोत. या 3 मागण्या महत्वाच्या आहेत आणि त्याच्यानंतरच्या 3 मागण्या मी पुन्हा तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतरच्या 3 मागण्या ज्या आहेत त्या उपोषणाच्या नंतर जरी तुम्ही केल्या तरी पुढील महिनाभर, जसं तुम्ही पुढील महिनाभर म्हणताय ना, त्या महिनाभर जरी केल्या तरी आम्हाला चालतील. जी पाईपलाईन उर्वरित राहिलेली आहे, जिथे जिथं डिस्ट्रीब्युशन करायचंय ते पुढील महिनाभरात तुम्ही संपवा. ज्या गटारींची, रोडची तुम्ही काम करत असताना जी वाट लावलेली आहे ते परिपूर्ण प्रॉपर काम करून द्या. कारण टेंडर मध्ये परिपूर्ण त्याची नियोजन केलेलं आहे, बरोबर? ते सुद्धा काम तुम्हाला करून द्यायचंय. आणि राहिलं शेवटचा विषय, जे तुम्ही लोकांना सांगितलं 3.5 MLD पाणी आम्ही देतोय. ज्यावेळेस नंदकोंडाची स्कीम होती त्यावेळेस सुद्धा 35 लाख लिटरच येत होतं आणि आता ही तुम्ही स्कीम घेतली तरी तुम्ही 35 लाख लिटर प्रति दिवशी एवढंच पाणी देताय. म्हणजे ही ग्रामपंचायतीची दिशाभूल नाहीये का? आम्हाला किमान वलवण पासनं तर सिंहगड पर्यंत 6 MLD पाणीचं सक्शनिंग होईल याचं पत्र मंजुरी हे आम्हाला मिळलं पाहिजे. पुढील 6 महिन्यात हे काम आम्ही तुम्हाला करून देऊ असं मंजुरीचं एक पत्र आम्हाला इथं तुमच्या वतीनं दिलं गेलं पाहिजे. ह्या 6 मागण्या आहेत आमच्या. याच्यातल्या 3 मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही उपोषणावर उठू, अन्यथा आम्ही उपोषणावरनं उठणार नाही. आमचा जीव गेला तरी चालेल. आलं लक्षात तुमचं साहेब? महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ऍक्च्युली ही जी योजना आहे या योजनेचं हेडिंगच आहे की डोंगरगाव कुसगाव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना. जेव्हा ही नव्याने योजना वाढीव पाणी पुरवठ्यासाठी मंजुरी मिळाली त्यावेळेस डोंगरगावातील जे नागरिक असतील त्यांनी आवर्जून ऐका, अक्षरशः आपल्या डोंगरगाववरती अन्याय केला होता या MTPच्या अधिकाऱ्यांनी. आपल्या गावामध्ये एकही टाकी घेतली नव्हती नवीन टाक्यांमध्ये. त्यावेळी आम्ही संघर्ष करून त्यावेळी विद्यमान आमदारांना जेव्हा उद्घाटन ठेवलं होतं आम्ही सांगितलं की आम्ही काळे झेंडे घेऊन निषेध करणार आहोत. तेव्हा त्यांनी त्या तातडीने दखल घेत आपल्याकडे एक टाकी घेतली जी कुसगाववाडीला घेतली होती. ती आपण त्याच टाकीवर आपल्याला पाणी देणार होते, पण त्याची क्षमता खूप कमी होती. ती फक्त 1.5 लाख लिटरची होती, कारण ते पाणी कुसगाववाडीलाच पुरणार नव्हतं. मग आपण संघर्ष करून ती एक टाकी डोंगरगाव आणि कुसगावच्या मध्ये घेतली आणि त्याची क्षमता वाढवून घेतली.
तसेच खाल्ल्या डोंगरगावला तर पूर्ण अन्याय झाला, तिकडे टाकीच घेतली नव्हती. मग आमदारांशी संपर्क करून आमदारांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून तिथे एक 50,000 लिटरची टाकी करून दिली. त्यानंतर महत्वाचं म्हणजे आपल्याकडे 2 टाक्या आता आहेत आणि 2 टाक्या नवीन झाल्या. त्या भरण्यासाठी यांची जी डिस्ट्रीब्युशनची लाईन आहे ती सिंगल लाईन होती, पण ह्या अधिकाऱ्यांना आम्हाला सांगावं लागलं टेक्निकल की ती लाईन तुमची 24 तास बिझी आहे. जर एक टाकी भरायला तुम्हाला 4 आणि 5 तास लागणार आहे, तर आमच्या भागातल्या 4 टाक्यांनाच तुम्हाला जर 15 आणि 20 तास लागणार, तुम्ही कुसगावच्या टाक्या केव्हा भरणार? मग तेव्हा संघर्ष करून या अधिकाऱ्यांचा म्हणजे पाठपुरावा करून आपण डोंगरगावसाठी जी फिडिंगची लाईन घेतली ती आपण सेपरेट करून घेतली. त्यामुळे आपल्या डोंगरगावसाठी एक फायदा असा होणार आहे की आता असणाऱ्या 2 टाक्या व नव्याने होणाऱ्या 2 टाक्या ह्याला सेपरेट लाईन आल्यामुळं त्या टाक्या आपल्याला दिवसातून 2 वेळा 3 वेळा भरून घेता येईल. परंतु त्या लाईनचं काम अजून यांनी पूर्ण केलं नाही. गेले वर्ष आम्ही पाठपुरावा करतोय, तर संबंधित अधिकारी म्हणतात की हायवेच्या खालून लाईन घ्यायची आहे, आपल्या MSRDC परवानगी देत नाहीये. मी म्हटलं कुठल्या स्टेजला आहे ते सांगा, आम्ही आमचे वैयक्तिक कॉन्टॅक्ट वापरू, कारण आमच्या ठिकाणी MSRDCचा मोठा प्रोजेक्ट चालू आहे. आम्ही ग्रामस्थ जर त्यांना सहकार्य करतोय तर MSRDCने आम्हाला विनाविलंब NOC द्यायला हवी. पण ह्या अधिकाऱ्यांनी काय करतात काय नाही सांगतच नाहीये. मग तुम्ही विचार करा, ग्रामस्थ अपेक्षा ठेवतात, सरपंच सदस्य असेल त्यांच्याकडनं स्वाभाविक आहे, परंतु ही योजना ऑपरेट करण्याचं पूर्ण काम हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं आहे. आणि संबंधित अधिकारी हे त्यांच्या लेवलवर काम न केल्यामुळे या ग्रामस्थांच्या रोषाला ग्रामपंचायतीला व संबंधित सदस्यांना सरपंचांना जावं लागतं. हरकत नाही, आम्ही तुमचे लोकप्रतिनिधी आहोत, त्यामुळे तुमच्यासाठी आम्हाला झगडणं भाग्य आहे किंवा फक्त आहे. आम्ही आमच्या लेवलला पूर्ण प्रयत्न करतोय आणि तुम्ही आज जसा हा पाठिंबा दिलाय, हा पाठिंबा हे आंदोलन जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत असाच पाठिंबा तुमचा या आंदोलनाला मिळो आणि या अधिकाऱ्यांना त्याची दखल घेऊ एवढं सांगितलं. 2004ला का 5ला स्कीम मंजूर झाली, तेव्हापासून आम्ही बॉडीवर होतो. तेव्हापासून मी सांगत होतो की हे तुमचं जे काम आहे हे पूर्णपणे चुकीच्या मार्गदर्शनाने चालले. त्यावेळेस कुलकर्णी साहेब होते, विशाल भोसलेला माहिती आहे, माझे अर्ज सर्व ग्रामपंचायत सदस्य वगैरे सगळ्यांचे. 2019ला ही स्कीम मंजूर झाली. 2019ला स्कीम मंजूर झाली त्यावेळेस 2018 पासून मी सर्व ग्रामस्थांना सांगितलं होतं की पाण्यापट्ट्या भरायच्या नाही. तरी सुद्धा लोकांना, तुमच्या लोकांनी, अधिकाऱ्यांनी जे येतंय ते पाणी पण बंद करू, तुम्ही पट्ट्या भरा नाही तर आम्ही पाणी बंद करू, हे दमदाटी देऊन पाणीपट्ट्या गोळा केला. आणि आतापर्यंत 2019ला स्कीम मंजूर होऊन सुद्धा ज्यावेळेस राज्यमंत्री, माजी राज्यमंत्री बाळासाहेब बेगडे राज्यमंत्री असताना ही स्कीम मंजूर झाली, त्याच्यानंतर आज 6 वर्ष होत आले, तुमची स्कीम मंजूर होत नाही. आणि तुम्ही कोंडाळ्याची स्कीमचं सांगताय. कोंडाळ्याच्या स्कीमला आम्ही ग्रामस्थांनी सांगितलं नव्हतं की घरोघरी पाईपलाईन द्या. तुम्ही काय सांगितलं की त्यावेळेस आम्हाला पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहार करून काय सांगितलं की लोकांना पाणी पुरतंय, कोंडाळ्यात पाणी वाया जातंय, म्हणून आम्ही लोकांना पट्टी हे नळ कनेक्शन देतो. पण नळ कनेक्शन देत असताना तुम्ही लोकांच्या ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घेतलं का? नाही घेतलं. त्यावेळेस तुम्ही तुमचा मन कारभारी केला. आणि प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर, आता पण तुमच्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर 6 महिने पण टिकत नाही, पळून जातोय. त्याला जबाबदार ग्रामस्थ नाहीये किंवा ग्रामपंचायत नाहीये, हे तुम्ही जबाबदार आहे. तुमच्या थ्रू आतापर्यंत लोकांना तुम्ही सांगताय 90% काम पूर्ण झालं. मी सांगतो तुम्हाला तुमचं 70% पण 60% पण काम पूर्ण झालेलं नाही. दाखवा तुमचे जेवढे इथे लोक आहेत ना, जेवढ्यांचे जागा इथले कामगार आहेत तुमचे, विशाल भोसलेला बोलवा माझ्या समोर, काम पूर्ण झालं का? तेवढं 90% तुमचं 90% काम पूर्ण झालं. आम्ही 70 हजार रुपये वर्षाचा टॅक्स भरतोय काय, आणि आतापर्यंत आम्हाला लोकांना आम्ही पद भोगून पण आम्ही कोंडाळ्यावर पाणी भरतो, ते सुद्धा वाटीनी तांब्यानी पाणी भरतो. याला जबाबदार तुम्ही. आजपासून कुठल्याही लोकांनी पाणीपट्टी भरायची नाही. जोपर्यंत स्कीमचं पाणी तुम्हाला पूर्णपणे मिळत नाही तोपर्यंत एकही ग्रामस्थांनी पाणीपट्टी भरायचं नाही. तोपर्यंत आम्ही उपोषण पण सोडणार नाहीये. सर्व ग्रामस्थांचे मी आल्याबद्दल अभिनंदन करतो आणि इथंच सांगतो. हा लढा फक्त सरपंच उपसरपंच सदस्यांचा नाहीये, तर हा लढा आपल्या गावातील सर्व महिला भगिनींचा आहे आणि आमचा पुरुषांचा सुद्धा आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर महिला 2004 ते 5 पासून तर आज 24 पर्यंत ही योजना चालू झालेली आहे. तेव्हापासून आम्ही पाहिलंय, आम्ही सदस्य असताना काम केलं, दादा सरपंच होते आम्ही काम केलंय. त्यानंतर आता
ज्ञाना गुंडा सरपंच आहे, वहिनी सरपंच आहे, सूरज भाऊ उपसरपंच, सुनील सरपंच आहे, यांच्या माध्यमातून जी कामं चालल्यात तुम्ही जर पाहिलं, तुम्ही आज आमच्या सर्वांकडून अपेक्षा ठेवताय 2004 पासून 2024 पर्यंत आम्हाला पाणी भेटलं गेलं पाहिजे, पाणी मिळत नाहीये. आज खरं तर पाणी हा सगळ्या जीवनातील महत्वाचा घटक म्हणजे पाणी असतो आणि हा महिलांसाठी सर्वात महत्वाचा घटक आहे पाणी. पण एक मी सर्व महिलांना एक अपेक्षा व्यक्त करतो, आज जो आपलं आंदोलन होतं ना, याच्या दुप्पट तिप्पट महिला आल्या पाहिजे होत्या. जोपर्यंत तुम्ही महिला रस्त्यावर उतरत नाही, जोपर्यंत तुम्ही महिला येणार नाहीये, तोपर्यंत या ठेकेदारांना आणि एमजीपीला जाग येणार नाहीये. हे मी तुमच्या सर्वांकडून एक अपेक्षा व्यक्त करतो. एक गावकरी मंडळी म्हणून गावातील मी सर्व महिला भगिनींना व पुरुषांना एक विनंती करतो, हे जे आंदोलन सुरू झालंय हे आमच्या कोणी स्वार्थापोटी नाहीये, काही कुणाच्या विरोधात नाहीये. हे फक्त एमजीपीच्याच विरोधातलं आंदोलन आहे, बाकी कोणाच्या विरोधातलं आपलं आंदोलन नाहीये. आणि पाणी हा खूप महत्वाचा घटक आहे आणि आपल्या कुसगाव एवढी मोठी ग्रामपंचायत, तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत कुसगाव आहे. आज आपली लोकसंख्या जर तुम्ही पाहिली असेल तर जेमतेम 30-35 हजार आपली लोकसंख्या आहे. लोकसंख्यानुसार जर पाहिलं गेलं तर हे पाणी आपल्याला पुरत नाही. कोंडाळा स्कीम होती, 4-5 ला कोंडाळा स्कीम मंजूर झाली, त्याच्यानंतर 18 मंजुरी भेटली, 1918 मंजुरी भेटली आणि 19 काम चालू झालं. 19 पासून 24 पर्यंत जर तुम्ही पाहिलं जवळजवळ 6 ते 7 वर्ष झाले, अजून काम पूर्ण झालं नाही. याला जबाबदार कोण आहे? तर एमजीपी जबाबदार, त्याचे ठेकेदार जबाबदार आहे आणि त्यांच्यावर अंकुश ठेवणारे आपण सर्व जबाबदार आहे. का होतं माहिती का, एक आम्ही मोर्चा काढला होता, तुम्हाला आठवत असेल, एक 7-8 वर्षापूर्वी आम्ही मोर्चा काढला होता. तिथेही राजकारण केलं गेलं, यांनी यांच्या स्वार्थापोटी मोर्चा काढलाय. एक महिला भगिनींना मी एक विनंती करतो, हा आमच्या स्वार्थापोटी मोर्चा नाहीये. तुमच्या सर्वांचा आम्ही अश्रू पाहतो, तुमच्या सर्वांची तळमळ पाहतो पाण्यासाठी, त्यासाठी आम्ही मोर्चे काढतो. काही लोक काय करतात, फक्त घरातून मजा घेतात. मी सर्वांना एक विनंती करतो, बघा आज हे लोक जी जमले, महिला जमल्या, ह्याच्या दुप्पट तिप्पट महिला जमल्या पाहिजे होत्या. हा प्रश्न खूप गंभीर आहे, पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे. आज तुम्ही पाहिले गेले, आज कुसगाव आणि वायकावाडी मेन भाग सोडला तर इतर आपल्या ज्या वाड्या वाजते तर पाण्याचा खूप मोठा प्रलंबित प्रश्न आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देणं गरजेचं होतं आणि आहे. इथून पुढे तुम्ही सर्वांनी एकत्र लढा देऊ. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 19 ही स्कीमला मंजुरी भेटली आणि काम चालू झालंय. 19 पासून या ठेकेदारांनी काय काम केलं यांनी आम्हाला सांगावं. 19च्या नंतर साहेब तुम्ही सांगा, 19 ते 2024 पर्यंत तुम्ही काय कामं केल्यात? आतापर्यंत टाक्यांना मंजुरी भेटलेली, दादा सरपंच असताना, आम्ही सदस्य असताना 4 टाक्यांचे ऍफिडेव्हिट आम्ही 19ला दिले. 6 दिलं, 4 मंजूर केलं. 6 दिलं होतं, 4 मंजूर केले होत्या. 19ला दिले, 2019ला. आम्ही त्याच्या 4 वर्षापूर्वी अजून बाकीच्या 3 टाक्यांची मंजुरीचं आम्ही ज्ञाना गुंडा सरपंच असताना त्यांनी पत्र दिले. सूरज भाऊने, सुनीलने आणि त्यांनी तिघांनी मिळून 3 टाक्यांचं पत्र मंजुरीचं दिले. जर तुम्हाला 4 वर्षापूर्वी आणि 7 वर्षापूर्वी जर तुम्हाला मंजुरीचं पत्र भेटतं टाक्यांचं, तर अद्याप अजून टाक्या तयार नाहीयेत. टाक्या आता जस्ट तयार झाल्या एक साधारण 1 वर्षापूर्वी. पण टाक्यांना जी मेन पाईपलाईन असते ती अजून पूर्ण नाहीये. यांनी अंतर्गत लाईन काही फिरवल्यात, काही फिरवायच्या आहेत, पण महत्वाच्या ज्या पाईपलाईन आहेत त्या फिरवल्या नाही. का फिरवल्या गेल्या नाही याची चुकूनची ह्याच्यात म्हणून यांचा दंडापायी आपले हाल किती होते हे आपल्याला पटतंय का? सांगा मला, पटतंय का? तुम्ही थांबवलं होतं का? तुम्ही म्हणता दंड त्याला दिला, या लोकांना भुर्दंड दिला ना, तुम्ही तुमचा दंड दिला, पण या लोकांनी काय केलं? एखाद्या पाण्याच्या योजनेला किती वर्ष लागलं पाहिजे याचा जर आपण विचार केला, एखादी पाण्याची योजना भाऊ पूर्ण व्हायला किती वेळ लागतो मला एक सांगा साहेब. एखादी पाण्याची योजना पूर्ण होण्यासाठी तुमच्याकडून एमजीकडून किती वर्ष लागले पाहिजे? तुम्ही आम्हाला उत्तर द्या. किती वर्ष? 2 वर्ष ना. या योजनेला 2019 पासून सुरू झालेली, 18 पासून तर आज 24 उजळले. 24 नाही 19ला वर्क ऑर्डर रे, 19ला वर्क ऑर्डर रे. 15 दिवसात, महिन्यात ही योजना पूर्ण मार्गी लावायची. पाणी मिळालं पाहिजे. जर पाणी नाही मिळालं तर तुम्हाला जर तुम्हाला लगेच पाणी आम्ही चालू करणार आहे बघा. आम्ही व्याजाने गटातून पैसे भरून व्याजाने पैसे काढून भरले बघा 2 हप्ते. आणि आम्हाला पाणी एवढ्या दिवस
दिवस रोजतोय. फोन केला तरी फोन उचलत नाही. समजलं पाणी येत नाही. आम्हाला पाणी बिल नाही भरलं तर आम्हाला धमकी दिली जाते. बघा माध्यमांसमोर एक महिला आलेली आहे. व्याजाने पैसे काढून MGP ला पैसे भरले आणि त्या महिलेला पाणी भेटत नाहीये. साहेब आज तुमच्या MGP मुळे किती लोकांना मानसिक त्रास होतोय. इथून पुढे मी महिला भगिनी विनंती करतो, कुणी पाणीपट्टीचे पैसे भरू नका. जोपर्यंत योजना चालू होत नाही कुणी पाणीपट्टीचे पैसे भरायचे नाही, भरू नका. तुम्ही पाणीपट्टीचे पैसे भरणार का? आजपासून कोणी पाणीपट्टीचे पैसे भरायचे? आम्हाला पाणी जर नाही तर आम्ही करणार काय? आम्हाला पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, पाणी पाहिजे. बाकीचं काय नाही पाहिजे. आम्हाला पाणी पाहिजे. सगळीकडे त्यांचं सगळं हे झालं ना, आम्हाला पाणी नाही. आज कसं करते मी पाणीपट्टी भरणार नाही. मी पाणीपट्टी थकून ठेवलेली. मी पाणीपट्टी भरणार नाही. काय तरी ना आम्हाला पाणीपट्टी भरली तुमचं कनेक्शन बंद. मी कनेक्शन बंद करणार नाही. पाणीपट्टी बंद करणार. गेल्या वर्षी आमच्या गावाला जवळपास आता आम्ही 120 घरे, आमच्या घराला फक्त 6 कुंडळे, त्याच्यातनं पाणी सोडलं ते पण 1 तास. ते 1 तासामध्ये 120 घरं कशी काय पाणी भरणार तुम्ही सांगा बरं. आणि ते करून सुद्धा ही लोक पाणीपट्टीच्या टायमाला आम्ही पाणीपट्टी 5 वर्ष समजा 3 वर्ष भरली नाही. ही लोक आमचे 2 दिवस पाण्याचे बंद करून आमच्याकडून सक्तीने पाण्याची वसुली करून घेतली. यांनी 2 लाख रुपये आमच्याकडून वसुली केली. आम्हाला जवळपास आम्हाला 5 लाखाचं बिल दिलं यांनी आणि सेटलमेंट करतो म्हणले आणि तुमच्या नळाची दुरुस्ती करतो, तुम्हाला नळ कनेक्शन करून देतो. अद्यापही दुरुस्ती झाली नाही. 4-4 दिवस आमच्या त्या गटारीतनं पाणी जातं. आमच्या नळाला जवळपास गटारीतून लाईन दिलेली आहे, त्या गटारीतून पाणी त्या नळात जातं. त्या गटारीचं पाणी नळात गेलेलं असताना आम्हाला भरायला लावतात आणि 1 तासात पाणी बंद करतात. 1 तासामध्ये सांगा बरं आणि वारंवार आम्ही कंप्लेंट करून सुद्धा वारंवार कंप्लेंट करून सुद्धा बारीक पाणी आता पाणी पाणी नाहीये. पाणी नाहीये. 10 मिनिट पाणी आता 10 मिनिट पाणी 10 मिनिट में क्या काम होता? थोडं पाणी आल्यामुळे मोटरी लावतात. वरच्या लोकांना पाण्याचा थेंब येत नाहीये. एक थेंब सुद्धा पाण्याचं येत नाही. आम्ही पाणीपट्ट्या भरणार नाही. मोटरी लावतात त्यांच्यावर कारवाई करा, हे माझं सांगणं आहे. महिना 1.5 महिन्यामध्ये आम्ही 100% कार्यान्वित करणार आहोत. तुम्हाला ही अडचण आली तर निश्चित आम्ही जबाबदारी घेऊ, पण तशी अडचण येणार नाही. 2 मिनिटं मला पूर्ण करू प्लीज. त्यानंतर जर अडचण आली तर आम्ही निश्चित जबाबदारी घेऊ. फक्त माझी एक आपल्या सर्वांना सुद्धा एक कळकळीची विनंती, मी मूळचा सोलापूरचा आहे. आम्हाला आठवड्यात 1 दिवस 1 वेळ पाणी घ्यायची सवय आहे. त्यामुळे ही अडचण मला तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे, प्रकर्षाने माहिती आहे. फक्त माझी एवढीच कळकळीची विनंती आहे की असं लक्षात येते की बऱ्याच ठिकाणी मोटरीने पाणी शिजत त्यावेळी 2 मिनिटं मला माझं काय म्हणणं आहे की मोटरीला न लावता एखाद्या गल्लीत तुम्हीच चेक करा सर्वांना पाणी मिळतंय का नाही मिळत. मोटरी बंद केल्यानं सर्वांना पाणी मिळतं. 1 मिनिट थांबा रे. अनधिकृत कनेक्शन आहे. माझी ग्रामपंचायत सन्मान्य सदस्य सरपंच उपसरपंच यांना विनंती आहे की आम्हाला हे अनधिकृत कनेक्शन तोडणे व मोटारी याच्या कारवाईमध्ये कृपया सहकार्य करावे. आम्ही ती कारवाई हाती घेऊ शकतो. हे म्हणतात लोकांच्या मोटर 2 मिनिटं आहे का? हे म्हणतात मोटारी बंद करण्याची परमिशन द्या आणि कनेक्शनचा विषय द्या. मागणी काय ती बघा. लोकांना जर पाणी भेटलं तर लोक मोटारी लावतील ना. तुम्ही घालून आम्हाला
जागेवरती आणू नका. आता याला आपण सगळ्याला फुलस्टॉप देत आहोत. आपलं हे जे मागणी पत्र आहे ते आपण त्यांना आता देणार आहोत. ज्या 3 मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण इथं उपोषणावरनं उठत नाही. बरोबर आहे का नाही? आता आपल्याला पुढे काय आश्वासन, जोपर्यंत कुठलंही पुढचं आश्वासन ज्या उर्वरित 3 लेखी स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत आपण उपोषणावरनं उठत नाही. आलं लक्षात? निक्षून सूचना लेखी स्वरूपात गेलेल्या आहेत की डिसेंबर अखेरीस योजना पूर्ण क्षमतेने पूर्ण करून चालू करायची आहे. पण मला जी त्याची कामाची पद्धत वाटते, मी फक्त अजून एक 15 दिवस मला वाटतंय म्हणून मी तुम्हाला सांगतो. जानेवारी 15 पण मी डिसेंबरला मी स्वतः जातीनं प्रयत्न करतो. 15 दिवस आम्ही इथं बसतोय. आता डिसेंबरला ही स्कीम तुम्ही किती महिन्यात मार्गी लावली बसतोय? ऐका, याबाबत आपणास कळविण्यात येते की संदर्भीय 3 अन्वये मुख्य अभियंता यांचे कार्यालय माननीय आमदार मावळ यांच्या समवेत 14/3/2024 रोजी आपल्या उपस्थितीमध्ये म्हणजे आमच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. तसेच दिनांक 14/5/2024 रोजी कार्यकारी अभियंता व आपली चर्चा झाली. त्यांचे मुख्य साहेब त्यांची आणि आपली चर्चा झाली. त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की झालेली चर्चेप्रमाणे गुरुत्वाकर्षण प्राधान्याने गुरुत्वाकर्षण नलिकेचे काम दिनांक 10/7/2024 पर्यंत पूर्ण करून देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. तरी संदर्भीय पत्रांद्वारे आपल्याद्वारे कळवण्यात येते की सदर उपोषण आपण करू नये. म्हणजे आपण यांना मागं पत्र आणून दिलेलं नाही, त्याचंही नियोजन तुम्हाला करणं गरजेचं आहे. कारण त्याशिवाय किमान 250 ते 300 घर आहेत तिथं, त्या लोकांना पाणी मिळत नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे ते पण त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. या सगळ्या गोष्टीचं पत्र आज निवेदन आम्ही तुम्हाला देत आहोत, याचा तुम्ही स्वीकार करा. अभियंता महाराज जीवन प्राधिकरण उपविभाग क्रमांक 3 पुणे, माझ्याकडे मावळ तालुक्याचा पण कार्यभार आहे. सदरची जी डोंगरगाव वाडीव डोंगरगाव कुसगाव ही योजना आहे, पाणी पुरवठा योजना, त्याची वर्क ऑर्डर 2021ला झालेली आहे. त्याचं काम पूर्ण करण्याचा कालावधी 2023ला संपलेला आहे. परंतु बऱ्याच विविध कारणामुळं त्याला खरंच विलंब झालेला आहे. आणि आत्ता आम्ही या महिनाअखेरीस सर्व कामे पूर्ण करण्याबाबत नियोजन केलेलं आहे. ठेकेदाराने तसं कामाला लावलेलं आहे आणि आमचं मानस आहे की डिसेंबर 2024 अखेर योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी. साधारण किती दिवसामध्ये आपल्याला काय? डिसेंबर 2024. जर ही पाणी स्कीम जर मंजूर झालेली आहे, बरोबर, जर लोकांना परिपूर्ण पाणी मिळालं तर लोकांचे अनधिकृत कनेक्शन्स आणि मोटर हे लावणं कुठंच हे होणार नाहीये. तुम्ही पाणीच लोकांना देत नाहीये. 2023ला तुमची 2023च्या जुलै महिन्यामध्ये तुमची स्कीम पूर्ण व्हायला पाहिजे होती. ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिले तर राज्य शासनाचं काम नाही आहे का? यांचं काम नाही आहे का ते परिपूर्ण करून घेण्याचं? आज 1.5 वर्ष झालं त्यांच्या कामाची वेळ संपून गेली, तरी सुद्धा ही लोक सांगतात आम्ही डिसेंबर अखेर काम करू. यांनी असंच लेटर आम्हाला मे महिन्यामध्ये सुद्धा दिलेलं की जून महिन्यामध्ये 10 तारखेपर्यंत आम्ही काम पूर्ण करून देऊ. अजूनपर्यंत ते काम पूर्ण केलेलं नाही. हे जी लोक इथे जमलीत ना, ही आक्रोशापोटी इथे जमलेली लोक आहेत. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम यांनी केलेलं आहे. म्हणून या पत्राच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्याची मागणी केलेली आहे. पूर्ण निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी होणं गरजेचं आहे. त्याचे अहवाल जो आहे तो ग्रामपंचायतीला, विद्यमान आमदारांना, विद्यमान खासदारांना आणि जे पाणी पुरवठाचे जे मंत्री आहेत त्यांना त्याचा अहवाल प्राप्त झाला पाहिजे आणि याच्यावरती कारवाई देखील झाली पाहिजे. आणि यांनी आजपर्यंत 2008 पासून जे 3.5 MLDचे पाण्याचं उपसा करतात ना, त्याच पाण्यावरती आमची ही ताण भागवण्याचं काम करतात. म्हणजे फक्त तिकडनं टाक्या बांधण्यासाठी पैसे घेतलेत. अस्तित्वात जे पाणी आहे तेवढंच पाणी ग्रामस्थांना देणार आहेत. ही सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे की किमान 6 MLD पर्यंत हे पाणी क्षमता वाढवावी, याची सुद्धा आता आम्ही ही मागणी केलेली आहे. आणि वारंवार यांना दरवेळेस आम्ही ही मागणी करत आलेलो आहे, पण यांनी ह्या प्रत्येक मागणीची आमचं दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून आता आम्ही जे ठरवलेले की जोपर्यंत आमच्या त्या 6 मुद्द्यांमधले किमान 3 मुद्दे पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उपोषणावरनं उठणार नाही. पाण्याच्या संदर्भात अजून कोणत्या समस्या आपल्या विभागात? अनेक समस्या आहेत. लोक 4-4 फूट खड्डे खोदून त्यातनं वाडग्याने पाणी भरतात आहेत. अशी परिस्थिती आहे लोकांची, इतकी बिकट परिस्थिती. आणि लोक टँकरनी पाणी पैसे देऊन विकत घेतात आहेत. चांगली सुशिक्षित लोक आहेत आमच्या इथं. 37 साठे सर आहेत जे CA आहेत,
ते आमच्या इथं राहतात, त्यांना सुद्धा दररोजचे किंवा 2 टँकर स्वतःला त्यांना त्यांच्या घरातल्यांना सगळ्या आजूबाजूच्या लोकांना सोसायटीला 2 टँकर पाणी टाकावं लागतं. हे पैसे कुठून द्यायचे आणि वर यांनी सगळ्या पट्ट्या जमा करायला त्यांना पट्ट्या पाठवायच्या. कुठनं त्यांना लोक पट्टे. आत्ताच एक महिलेने आक्रोश निर्माण केला की यांनी पट्टी पाठवली, व्याजाने पैसे घेतलेत, व्याजाने पैसे घेऊन तिने बिचारीने पट्ट्या यांच्या दिलेल्या आहेत. तिला पाणी देखील नाही, वारंवार तक्रार करते यांच्याकडे की मला पाणी द्या, पण तरी देखील हे पाणी देऊ शकत नाही. म्हणजे ही शोकांतिका आहे. म्हणून ह्याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे. या दृष्टिकोनातून आज आम्ही हा आंदोलनाचा आणि उपोषणाचा मार्ग हाती घेतलेला आहे आणि आम्ही याच्यापासून मागे सरकणार नाही आहोत. हा शेवट आणि शेवट आणि शेवट आहे. आता कुठं सांगा आणि आपल्या काय समस्या आहेत त्या. आरती गणेश शेवले, राहणार डोंगरगाव वाडी. आरती गणेश शेवले, राहणार डोंगरगाव वाडी. आम्हाला तर 5 वर्ष झाले आम्ही घर बांधून घरपट्टी आम्ही देणारच नाही, कारण आम्हाला पाण्याची लाईनच नाहीये. आम्ही 5 ते 6 घरं एका नळावरती छोट्या खड्ड्यात पाणी भरतोय अक्षरशः. त्यामुळं आणि ग्रामस्थ बोलतात की सुनील भाऊ आमचे येवले सरपंच आहेत, ते बोलतात की भाऊंनी सर्व काही करावं, पण हे ग्रामपंचायतीत काही होऊ शकत नाहीये. म्हणून जे अधिकारी आहेत त्यांनी हा पुढाकार घेतला तर आम्हाला पाणी येईल. आज 6 महिने झाले ते म्हटले आम्ही तुम्हाला पाणी देऊ. अजून किती दिवस असं चालणार आहे की आम्हाला पाणी भेटणार नाही. त्याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी. आम्ही धन्यवाद. अपर्णा रामदास गोंते, प्रेमनगर. आमच्या इथं पाणीच नाही. कोंडाळे असून 4-4, 5-5 घरे एका कोंडाळ्यावरती पाणी भरतात. आम्ही कसं काय करणार? 8 जण एका कोंडाळ्यावरती भरतात. एक बाजूला 4 जण, एक बाजूला 4 जण. आणि कोंडाळ्याचं पाणपट्टी नाही भरली तर आम्हाला 3 दिवस पाणीच नव्हतं. कसं काय म्हणतात तिथं पाणी नाही भरायचं. आणि आता जर पाणपट्टी नाही भरली आणि एकदम सार्वजनिक नळ दिले तर नंतर ना एकदमच वसूल करतील. मग काय उपयोग आहे आता पाणपट्टी बंद करून? माझं नाव प्रतीक्षा दिनेश वागिरे. मी इथं आता 2 वर्ष झाले, म्हणजे 5 वर्ष आम्ही जागा घेतली. आम्हाला नळाचा प्रश्नच नाही, नळच नाही तर आम्हाला पाणी नको. आम्हाला महिन्याला 4 टँकर लागतात. आम्ही करणार काय? परिस्थिती काय आमची आहे तेवढी परिस्थिती नाही. आणि मग कशाला पाणपट्टी घरपट्टी मागायला तुम्ही? हाय तर तुम्ही करून दे ना. 1 तास काय आम्हाला पाणीच नाही. आम्ही दुसऱ्याच्या घरी जातो, येवल्यांच्या घरी, तर वाडगा आणि पातेल्याने पाणी भरतो. ही परिस्थिती का? मग कसली तुम्ही पाणपट्टी मागायला येता? बरोबर आहे ना? 1 तास पाणी येतं, 1 तास पण येत नाही, 10 मिनिटं म्हणा. पण त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की मोटर लावली जाते म्हणून पाणी कमी. मोटर प्रश्न आम्हाला नळच नाहीये. सगळ्यात मेन मुद्दा कोण असेल त्यांना मी माझ्या घरी पण दाखवते. गेली तरी पाणी येत नाही. मेन मुद्दा आमच्या घरी येऊन तुम्ही चेक करा. जर नळ असेल तर आम्ही घरपट्टी देईन ना, पाणपट्टी देईन. आणि मोटर लावायला नळच नसेल तर कुठं लावणार आम्ही मोटर? बरोबर मुद्दा आहे ना? मग काय आता आम्ही मोटर लावणार कुठून? आम्हाला कोंडाळ्याचं पाणी आहे अजून तर. जसं आधी कोंडाळ्याचे आम्हाला लाईन तर पडलीच नाही आम्हाला. मग आम्ही कसं पाणी भरणार? रोज भांडे बिंड होते बायांची त्या पाण्यावरून, 4 हांड्यावरून. त्या रोज 4 हांड्याने कसं काय पाणी मागणार आमचं? सांगा तुम्हीच. 4-4 माणसं, 5-5 माणसं की घरामध्ये कसं पाणी मागवायचं आम्ही? हा, त्याचं काही आहे का नाही? त्यांनी टाकी भरावा, सारखी पाणी सोडावं निघुली. 1-1.5 तास जर पाणी सोडलं भागते कसं? पाणी असतं आम्हाला 1 तास. 1 तासच पाणी असते. काही लई पाणी नसतं, ते पण आलं गेले असं आहे. असं काय भरायचं आई पाणी? सांगा तुम्ही. अर्धा तास, पाऊण तास पाणी नाही आम्हाला. लायगुडे, राहणार प्रेमनगर. आम्हाला पाणी भेटत नाही, कारण की एक कोंडाळा त्याला 2 ताशी नळ्या टाकलेले आहेत. एक बाजूला 4, एक बाजूला 4, तरी पण अर्धा तासच पाणी राहतं. ते पाणी पुरे पडत नाही. आज 4-4 माणसं एक बाजूला आहे. कसं पाणी पुरे पडणार? ते पण आलं 1 दिवस ते 1 दिवस येतं बी नाही. कसं पाणी पुरे पडणार? मग ते आम्हाला पाणी पाहिजे, हे आमच्या अपेक्षा आहे. वर्ष झालं आम्ही गुरुवस्तीला राहतो. आम्हाला अजूनपर्यंत कनेक्शन दिलेलं नाहीये. आम्हाला पाणी भेटत नाही. पाण्यासाठी रोज भाडतो आम्ही. वड्याला कपडे धुवायला जातो रोज. आमची परिस्थिती आहे. मागं आमच्या घराचे गटर झालेली नाहीये. गटारची आणि पाण्याची रोडची सोय आम्हाला पाहिजे. आणि सगळी बघून जी घाण येते आमच्या गटारात त्याला काढायला तुम्ही येऊन बघा कशी आहे ती. आणि आम्हाला पाण्याची पण अर्धा तास 15 तास 15 मिनिटं पाणी येतं. एवढ्या पाण्यामध्ये कसं काय आम्ही भागवायचं? नाही, आम्हाला रोड नाही, आम्हाला गटर नाही. अर्धा केलंय आणि अर्धा कोण करणार? मला कनेक्शन दिलेलं नाही अजून. आणि इथं तिथं पाणी भरते मी. मला नळाचं कनेक्शन पाहिजे. कुणी येत नाही. बोलवलं तर म्हणतात अर्ज द्या. अर्ज द्यायचं कारण काय? तुमचं काम आहे ग्रामपंचायतीत येऊन
महिन्यातून 2-3दा गटर साफ केली पाहिजे, पावडर टाकली पाहिजे. तुम्ही ठराविक लोकांच्या इथंच टाकता, हे आम्हाला मान्य नाही आहे. हे सगळं कॅन्सल झाली पाहिजे. जिच्या घरी चहा पाणी प्यायचं त्यांचं काम करायचं, दुसऱ्यांचं काम नाही करायचं, ही आम्हाला चालणार नाही. आम्ही श्रमदान नगरमध्ये बोलतोय. आमच्या इथं नेहमी पाण्याचा प्रॉब्लेम असतो. ओळकावाडी श्रमदान नगर ओळकावाडी श्रमदान नगरमधनं बोलतोय. आमच्या इथे नेहमी पाण्याचा प्रश्न असतो. प्रत्येक वेळेस आम्ही टँकर मागून तर काही पाणी आणू शकत नाही आणि टँकरला दरवेळेस 1200 रुपये भरावे लागतात आणि तरी सुद्धा पाणी येत नाही. आमची घरं उंचावरती आहेत, त्यामुळे पाईपलाईनचे एक तांब्यावर सुद्धा पाणी आम्हाला येत नाही आणि समोरच्या लोकांच्या नळावरती गेलं तर ते लोक पण आम्हाला पाणी भरून देत नाही. ते लोक पण भांडणं काढतात. प्रत्येक वेळेस भांडणं होतात. लोक ते पाणी खात्यातले लोक येऊन पाणी चेक करतात. मोटर लावली का चेक करतात. मोटर नाही लावायची तर पाणी एक तांब्यावर पाणी येत नाही. मग मोटर लावणार नाही तर काय करणार? पाणी कुठून आणणार? कपडे धुवायचं म्हणजे ती लोकांच्या घरी जाऊन आम्हाला कपडे धुवायला लागतात. कपडे धुण्यासाठी पण आम्हाला लोकांच्या घरी जायचं, कपडे धुवायचे. प्रत्येक वेळेस कोण आम्हाला लोकांच्या घरी जाऊन कपडे धुवून देणार? की आमचा मुलगा प्रत्येक वेळेस कॅन्डा भरून आणतो गाडीवरती. कॅन्डाने पाणी आणून शिवाय आम्हाला आता भांडण्याशिवाय काय, रोडवरती उतरण्याशिवाय आमच्याकडे रोडवरती उतरण्याशिवाय पर्यायच नाहीये. म्हणून आम्ही आज या आंदोलनाला उभे राहिले. बस एवढंच बोलतो. काशीबाई रोहिदास बुरे, क्रांतीनगरचा विषय आहे. आम्हाला टाकी पाहिजे. आता परदेशी आमच्या बाया पाण्याला भांगरवाडीत पळाल्या, आता हनुमान टिकडीला पळाल्या. आता पाण्याला जाता जाता आपटून पडून देखील बाया आमच्या त्रास झाले. आता पाणी आणायचं का बाहेरचे कामं करायचे? आमचा एवढंच मागणं आहे आम्हाला की पाणी पाहिजे आम्हाला. आता आम्हाला हनुमान टेकडीवर पाणी, आमच्या बाया पाणी भरतात. हनुमान टेकडीवरून आम्हाला पाणी भरतात आमच्या बाया. आता हनुमान टेकडीवरून पाणी तर आम्हाला पाण्याची सोय पाहिजे. टाकी पहिली मेन टाकी पाहिजे आम्हाला. नाही टाकी नाही, टाकी असून फायदा काय त्याचा? पाणी आलं तरच फायदा आहे ना त्याचा. नसेल तर टाकीच नाही आम्हाला. असं बाहेरून पाणी आम्हाला येतं, पण आम्ही हनुमान टेकडीवरून पाणी भरतो. सध्याच्याला आम्ही तिकडून पाणी आहे आम्हाला. तर आम्हाला पाण्याची सोय झाली पाहिजे. माझे नाव काशीबाई रोहिदास पुरे. ग्रामपंचायत सदस्य सुजाता रामचंद्र ठुले. एक क्रांतीनगरला टाकी झालीच पाहिजे. सध्या हनुमान टेकडीवरून ते पाणी घेतलेले आपण तात्पुरतं, ते कधी पण बंद होऊ शकतं. एक टाकी झालीच पाहिजे त्यांना. चंद्रबाई कैसा पर है आटना? मेरे को तो साहब बिल्कुल पानी नहीं आता, बिल्कुल नहीं. क्रांतिनगर सबको मालूम है, उल्टा पाइप दिया मेरे को, बिल्कुल ये कंडा नहीं मिलता है. मेरा पैर टूट गया, हाथ टूट गया, तो पानी लाने को नहीं हो रहा. फिर आप किधर से पानी भरते? उधर इधर हनुमान टिकड़ी से, सबको मालूम है. मेरा टूटा दिया हाथ, मैं टूटा दिया, पानी नहीं आ रहा. मेरा हाथ गुड़गा सब दुखता, इच्छा होता, पैर चढ़ने को बिल्कुल नहीं होता है. आँख पे पानी आता है. गिर गया, 2-3 बार गिर गया साहब. नारायण ठुले, गेले 30 वर्ष इथे राहतोय. पाणीची हे आल्यावर पहिलं सुरुवातीला पाणी यायचं, त्याच्यानंतर काय पाणी येणं बंद झालं. त्याच्यावर ग्रामपंचायतीचे 3 निवडणुका झाल्या. 3ही सरपंच आणि अधिकारी येऊन गेले. ते म्हणाले शेवटचं टोक असल्यामुळं तुम्हाला मोटर लावता आली तर लावा, नाहीतर पाणी येऊ शकत नाही, कारण शेवटचं टोक आहे. आम्ही मोटर लावून पाहतोय, सगळं काय करतो. शेवटी सरळ आम्ही मोटर लावून येतो. बिल यायचं, बिल काही थांबत नाही. लाईट बिल तर काही कोणाच्या बापाचं नाही, ते देणंच भाग आहे. आणि दुसरी गोष्ट पाणीपट्टी यायची. आम्ही भरायला गेलो तर अधिकाऱ्याला म्हणलं अहो पाणी येत नाही, तुम्ही स्वतः येऊन गेलेत. ते हसतात आणि हसून उत्तर देतात आम्हाला. म्हणे काय करायचं आता, मी तरी काय करू म्हणे, हसून उत्तर देतात. मग आता काय करायला पाहिजे? हे शासनाने जरा ह्याच्यावरती हे करायला पाहिजे. तर